नमस्कार. पोयसी टेल्सच्या जुलै मीटमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. पोयसी टेल्स म्हणजे कोरे पान. तुम्हा सर्वांचे लिखाण म्हणजे त्यावर उमटलेली अक्षरे, ज्यांनी या पानाची शोभा वाढवली आहे. मी सर्वप्रथम पोयसी टेल्सच्या ॲडमिन टीमचे आभार व्यक्त करू इच्छिते. कुंदा बापट मॅम यांचा मायेचा हात पोयसी टेल्सला लाभला आहे. यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करते. संजय वेतकजी यांचा या समूहाचा पाया घडवण्यात मोठा वाटा आहे. त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. अजय वर्माजी आपल्या टेक्निकल सपोर्ट देत असतात, ज्यांच्यामुळे हे सजीव प्रसारण शक्य झाले. त्यांचे देखील मी आभार व्यक्त करू इच्छिते. आणि सुरुवातीच्या काळापासून आपल्याशी जोडल्या गेलेल्या आपल्या ॲडमिन रुपाली गोरे लालेजी यांचे मी आभार व्यक्त करते, ज्या आपल्या दैनंदिन कामात मदत करतात. तर जास्त विलंब न करता आजच्या काव्य गोष्टीची सुरुवात करूया. सर्वप्रथम मी आमंत्रित करते आपल्या पहिल्या कवयित्री रेखा शहाणेजी. रेखाजी या मालाड मुंबईहून आहेत. कवयित्री, लेखिका आणि पर्यावरण अभ्यासक आहेत. अवशेष कविता संग्रह प्रसिद्ध, कविता शतकाची व साहित्य अकादमीच्या प्रकाशनात कवितांचा समावेश, मटा, लोकसत्ता इत्यादी वृत्तपत्रातून त्यांचे विविध दिवाळी अंकातून तसेच इत्यादी पोर्टलवरही लेखन आले आहे. एन्थॉलॉजी, बॉटनी, एंटोमॉलॉजी यांचा अभ्यास, फुलपाखरू संवर्धनाने विशेष रुची. रेखाजी, आपले खूप खूप स्वागत आहे आपली पहिली रचना प्रस्तुत करण्यासाठी. वेलकम मॅम. सर्वांना नमस्कार. आणि खूप छान वाटतंय तुम्हाला सगळ्यांना इथे बघून. आणि मी माझी पहिली कविता प्रस्तुत करते. ही कविता अवशेष या संग्रहामधलीच आहे आणि कवितेचं नाव आहे या घर आपलंच आहे. खिडकीला धरून सांज परतली, खिडकीला धरून सांज परतली, सोनकेवड्याची उन्ह माळून सूर्य सांडून ही भुई परकी झाली. ढग हल्ले नि आकाशही दूर निघून गेलं, ढग हल्ले नि आकाशही दूर निघून गेलं, तरी चांदण्या अंगणात आल्या नि रातराणीला फूल घालून अंगण घेऊन निघून गेल्या. मी तर इथे या पायरीपाशी उभी, मी तर इथे या पायरीपाशी उभी, तर पाहता पाहता दार गिळून तीही वेगळी झाली. त्याला साक्ष दक्षिणेकडची पणती होती. मी मागील दारी गेले, मी मागील दारी गेले, तर वृंदावनावर आपलं पान सांडून पणती होऊन मंजिराही निघून गेलेल्या. मी पाठोपाठ पाहिलं खिडक्या उडताना, दारं धावताना, फुलांच्याही शिळा झालेल्या नि पितांबर सावरत देवही उठून गेलेले. मी भिंतींपाशी गेले, मी भिंतींपाशी गेले, तर त्यांचाही पाय काढताच मी वरचं छप्पर पाहिलं तर तेही कोसळणारच. मी जवळजवळ ओरडले, मी जवळजवळ ओरडलेस, तर मग इथे घरही नांदू शकत नाही. तर ज्यांनी घर वसविली, देव पूजले, ते सरसावलेने म्हणाले या घर आपलंच आहे. धन्यवाद. खूप छान लागलं. छान थँक्यू. खूप छान छान, एकदम सुंदर. थँक्यू सो मच. खूप बरं वाटलं तुम्हाला सर्वांना ही कविता आवडली म्हणून. खूप छान, खूप छान. या ओळीतनं तुम्ही अक्षरशः चित्र रेखाटल्यासारखं वाटलं मॅम. खूपच सुंदर. हा वा, खूप छान हे ऐकून मला वाटलं.
कारण ही माझी कविता 84 साली अनुष्टुप मध्ये छापली होती आणि मी लिहिली होती त्याच्या खूप आधीच. तर वा. त्यावेळेला मला ज्या प्रतिक्रिया आल्या त्याच्यामध्ये एक प्रतिक्रिया अशी होती की हा, हा. पिकासोच्या चित्रामध्ये स्लो डिस्ट्रक्शन जसा आपल्याला पाहता येतो तसं हे कविता पण तसं ते स्लो डिस्ट्रॅक्शन एखाद्या चित्रात मध्ये असावं तसं आपल्याला वाटलं. तर आता जेव्हा तुम्ही म्हणालात सुरेख की comment. चित्रासारखं तर मला त्या प्रतिक्रियेची आठवण झाली. थँक्यू सो मच. सुरेख प्रतिक्रिया. थँक्यू. छान वाटतं आपण तुम्हा सर्वांना भेटलं. या कविता म्हणजे आता मी बऱ्याचदा वाचत जाते आणखीनही वेगळ्या अंगाने येत जाते. ह्या अगदी सुरुवातीच्या आहेत त्याच्यामध्ये ते पण कवितांमध्ये तसं नसतं. कधी तुम्ही लिहिली आहे हे फार महत्वाचं नसतं. ती आजला सुद्धा तुम्हाला जर अपील होत असेल तर मग खूप बरं वाटतं आणि मला हो, नक्कीच मॅम. आवडल्या तुमच्या प्रतिक्रिया. थँक्यू. आता आपण आपल्या दुसऱ्या कवयित्रींकडे वळूया. आजच्या आपल्या दुसऱ्या कवयित्री आहेत कविता संग्रास कान्हेरीकरजी. कविताजी हैदराबादहून आहेत. त्यांच्या वडिलांच्या नोकरीमुळे त्यांचे शालेय शिक्षण औरंगाबाद येथे झाले आहे. शालेय जीवनापासून त्या कविता लिहित आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म येण्यापूर्वी त्या डायरीत कविता उतरवायच्या. सुरुवातीला त्यांचे लिखाण शेरो शायरी लिहिण्यापुरते मर्यादित होते. आता त्या हिंदी, मराठी आणि इंग्रजीत देखील लिहितात. काव्यांजली हा त्यांचा ब्लॉग आहे. कविताजी, खूप खूप वेलकम तुमचे कविता सादर करण्यापूर्वी. धन्यवाद अनुपमाजी. धन्यवाद पोएसी टेल्स आणि ऍडमिन टीम सर्वांना माझा नमस्कार आणि मला ही संधी दिल्याबद्दल. मी माझी कवितेचं नाव आहे कल्लोळ. तू तूच आहेस, मी मीच आहे. तू तूच आहेस, मी मीच आहे. कल्लोळ कशाचा मनात आहे. एकटाच आलास, एकटाच जाणार आहे. एकटाच आलास, एकटाच जाणार आहे. जन्मापासून शर्यतीत आहेस. हातचे धरून पळायचे आहे. कल्लोळ कशाचा मनात आहे. नको करूस एवढा विचार, नको करूस एवढा विचार. लहान आहे मेंदूचा आकार. भाराने तो थकत आहे. कल्लोळ कशाचा मनात आहे. सूर्योदयापासून सुरू होतो, सूर्योदयापासून सुरू होतो. मोजदाद संपलेल्या दिवसांची, सूर्योदयापासून सुरू होते. मोजदाद संपलेल्या दिवसांची. आयुष्य देवाचे देणे आहे. मग कल्लोळ कशाचा मनात आहे. सोडून दे, सोडून दे जे नाही नशिबात. क्षण मुठीतला घे हिशोबात. सोडून दे जे नाही नशिबात. क्षण मुठीतला घे हिशोबात. तुझ्या हसण्यात तुझं जग आहे. मग कल्लोळ कशाचा मनात आहे. नको अश्रू ढाळत बसूस, नको अश्रू ढाळत बसूस आठवणीत. दिवस रात्रीच्या पाठ शिवणीत. नको अश्रू ढाळत बसूस आठवणीत. दिवस रात्रीच्या पाठ शिवणीत. अंतर अजून काढायचे आहे. कल्लोळ कशाचा मनात आहे. तू तूच आहेस, मी मीच आहे. मग कल्लोळ कशाचा मनात आहे. धन्यवाद. खूप छान आवडली. थँक्यू. लहान आणि छान कविता. खरंच आहे. थँक्यू. तो कल्लोळच संपत नाही मनातला, हे खरंय. अगदी. आणि प्रत्येकाच्या मनात असतो तो कल्लोळ. बरोबर. त्याच्या मनात आणि कल्लोळ. सकारात्मक कविता वाटली. खूपच छान रचना. छान. नक्कीच छान वाटतं असं प्रतिक्रिया. आता बरोबर आहे. रेखाजीने म्हटल्यासारखं प्रतिक्रिया ऐकल्या की खरंच छान वाटतं. बरं वाटतं. खरंच आहे. चला तर मग आपण आपल्या आता पुढच्या प्रतिभागींना आमंत्रित करूया. आदरणीय श्रीकृष्ण काळकरजी. काळकर सर हे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी इथून चीफ इंजिनियर या पदाहून
रिटायर झाले अहमदाबादहून. हे मुंबईला आता सध्या स्थायिक आहेत. मुंबईत हे काही ग्रुपमध्ये ओपन माईक आणि ऑफलाईन कार्यक्रमात देखील सहभागी होतात. पोएझी टेल्स ह्या ग्रुपशी ते जुडले गेले आहेत आणि आमचे खूप खूप आभार सर तुमचे की तुम्ही प्रत्येक मीटला जॉईन होता आणि प्रत्येकाला प्रोत्साहनही देता आणि तुम्ही इन्स्पिरेशन आहात सगळ्यांसाठी. तर खूप खूप तुमचं वेलकम सर. स्वागत आहे. स्वागत आहे. नमस्कार. अनुपमाजी, पोएसी टेल्स, सगळे ऍडमिन्स यांनी मला भाग घेण्यासाठी ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल धन्यवाद. उपस्थित सर्व कविगणांना नमस्कार, श्रोतेगणांना नमस्कार. आणि मी माझ्या कवितेला सुरुवात करतो. पहिल्या कवितेला. कवितेचं शीर्षक आहे बोलतेस तू. कवितेचं शीर्षक आहे बोलतेस तू. ही कविता एक दोन जणांनी ऐकली मला वाटतं. बोलणे तुझे इतुके गोड, बोलणे तुझे इतुके गोड, की वाटे साखर दाणा. बोलणे तुझे इतुके गोड, की वाटे साखर दाणा. हा असाच असू दे गोरी, तव बोलीचा ताणा बाण. हा असाच असू दे गोरी, तव बोलीचा ताणा बाण. तू गातेसही अतिसुंदर, तू गातेसही अतिसुंदर, ऐकतची राहावे वाटे. तू गातेसही अतिसुंदर, ऐकतची राहावे वाटे. कोकिळ कंठी तव गळा, कोकिळ कंठी तव गळा, मनाला भुरळ घालतो वाटे. कोकिळ कंठी तव गळा, मनाला भुरळ घालतो वाटे. अतिरेखीव नाकी डोळी, अतिरेखीव नाकी डोळी, तू उंचपुरी लवचिक नार. अतिरेखीव नाकी डोळी, तू उंचपुरी लवचिक नार. करीशी कित्येका घायल, करीशी कित्येका घायल, परी तू एकाचे सुखसार. करीशी कित्येका घायल, परी तू एकाचे सुखसार. आहेसच ग तू सौंदर्यवती, आहेसच ग तू सौंदर्यवती, बघ मनमोहून घेणारी. आहेसच ग तू सौंदर्यवती, बघ मनमोहून घेणारी. बेधडक तुला विनवितो, बेधडक तुला विनवितो, तुझं हो ना मम जीवनातील नारी. तुझं हो ना मम जीवनातील नारी. बोलतेस तू इतुके गोड, की वाटे साखर दाणा. तू असाच जप गोरी, तो बोलीचा ताणा बाणा. तो बोलीचा ताणा बाणा. नमस्कार. छान वा. छान छान. छान 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 कविता. हम्म. खूप सुरेख सर. खूपच छान. धन्यवाद. सौंदर्य वर्णन सुंदर अगदी. बरोबर. आणि एकदम हलकी फुलकी मस्त. तर आता आपण पुढे वळूया. मंडळी, आपण आता आपल्या पुढच्या कवयित्रींकडे वळूया. स्नेहल साठेजी. स्नेहलजी या भांडूप मुंबई येथील रहिवाशी आहेत. या निवृत्त झाल्या आहेत बँक अधिकारी या पदावरून. गाणी म्हणणे, ऐकणे, कविता करणे, मैत्रिणी जोडणे हे त्यांचे आवडते छंद. यांचा एक यूट्यूब चॅनल देखील आहे. यांनी 15 बालगीते लिहिली तेव्हा चालू केला होता. स्नेहलजी, आपली अनमोल रचना ऐकण्यासाठी आम्ही सगळेच आतुर आहोत. खूप खूप स्वागत आपले. धन्यवाद अनुपमाजी, धन्यवाद ऍडमिन आणि सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींनो. मी आज कविता सादर करते. आता परवाच गुरुपौर्णिमा झाली, त्याच्यावर मी काव्य जे केलं ते काल मी याच्यावर टाकलं होतं आपल्या पोएझी टेल्सवर. तर ते आता मी गाऊन दाखवते तुम्हाला. नक्की. गुरु माझी मायू गुरु तात
माझे गुरुवंदनीय शिक्षक माझे गुरु माझी माय गुरु तात माझे गुरुवंदनीय शिक्षक माझे जाती मज शिकवून गुरु वृक्षलता फळासारखे तुम्ही रसरसून जगा आनंदी रहा आनंदच वाटा फुलाप्रमाणे तुम्ही प्रसन्न रहा गुरु माझी माय गुरु तात माझे गुरु माझे निर्झर झरे आणि सरिता शिकविते अडथळे दूर करण्याला निष्काम कर्मयोग करत रहा निष्काम कर्मयोग करत रहा ध्येयाची कास तुम्ही सदैव धरा गुरु माझी माय गुरु तात माझे गुरु हिरवे कंच डोंगरनीकडे थोड्या वर्षावाने बहरणारे शिकविती करण्या संधीचे सोने गाठण्या यशस्वीतेची शिखरे गुरु माझी माय गुरु तात माझे सातत्य दिले मजर विशशीने अथांगता दिली सागराने शिकविले निसर्गाने भरभरून देण्या शिकविले निसर्गाने भरभरून देण्या आदरे करते मी वंदन त्याला गुरु माझी माय गुरु तात माझे गुरु वंदनीय शिक्षक माझे गुरु माझी माय गुरु तात माझे गुरु वंदनीय शिक्षक माझे. धन्यवाद. या निमित्ताने सगळ्या गुरुजनांना नमस्कार. सगळ्या काळकर सगळ्यांना नमस्कार. येस गुरुंच्या गदे देवाचं या निमित्ताने देवाचं नाव ऐकायला मिळालं. नाव घेतलं. खूप सुंदर. धन्यवाद. खूपच सुरेख गुरुवंदना मस्तच अगदी खूप छान. तर आता आपण आपल्या पुढल्या कवयित्री यांना आमंत्रित करूया. रश्मी पेठेजी. रश्मी पेठेजी या बोरीवली येथील रहिवासी आहेत. एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत नोकरी करत होत्या आणि आता सेवानिवृत्त झाल्या आहेत. यांना गाणी ऐकणे व म्हणणे आवडते. या आनंदी राहणे, नामस्मरण, शुभचिंतन ही त्रिस्तुती अवलंबतात. यांनी 2-3 वर्षांपूर्वी चारोळी लिहायला सुरुवात केली. शुभ प्रसंगानुरूप चारोळी लिहितात. तर मग ऐकूया रश्मीजी यांची रचना. रश्मीजी, खूप खूप स्वागत आहे आपले. नमस्कार सगळ्यांना. आणि मला काव्यगोष्ठी, मराठी काव्यगोष्ठीमध्ये परत एकदा संधी दिल्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे आडवाटेची पाऊलवाट. लाल तांबड्या मातीची झुडपांच्या किनारीची, लाल तांबड्या मातीची झुडपांच्या किनारीची, वेगवेगळ्या वळणाची, अनोख्या पाऊलखुणांची वाट असेल ही पावलांची. थकलेली पावले घेत काठी आधारासाठी, बाळाची पावले घेती मदत आईच्या हाताची. हेचा अन भाकरी घेऊन चालली माऊली धन्यासाठी, डोईवर घेऊन मोळी टाकीत पावले लगबगीची, तिन्ही सांजेला घराकडे वळती पावले सगळ्यांची. आडवाटेची पाऊलवाट भासे सखी जणू हमरस्त्याची, भासे सखी जणू हमरस्त्याची. धन्यवाद. छान. थँक्यू. खूपच मस्त सुंदर. रचना. निसर्गरम्य. खूपच छान. थँक्यू. छान छान. आता रश्मीजी. अनुपमाजी. हा.
हा काळकर हे सर. ऐकावं ना तुमचं. येस येस हो. आता पहिली फेरी प्रत्येकाची कविता रचना आपण ऐकली, तर माझी एक छोटीशी रचना मी प्रस्तुत करते. त्याआधी मला वाटतं मी आपल्या सूत्रसंचालिका आणि पॉझिटेल समूहाच्या संस्थापक अनुपमाजी कडवाड यांना आमंत्रित करीत आहे. अनुपमा कडवाड या मुंबई भारतातील कवयित्री आहेत. त्यांचा माय वर्ल्ड हा कविता संग्रह जानेवारी 2016 मध्ये प्रकाशित झाला. एशियन लिटररी सोसायटीचा 2023चा जागतिक कवयित्री हा पुरस्कार त्यांना मिळाला. 2022 मध्ये पृथ्वी या विषयावरील जागतिक अँथॉलॉजी मध्ये त्यांचा सहभाग आहे. सेठी कृष्णचंद यांच्या माय कोट्स अनफोल्ड मिस्ट्री ऑफ लाईफ या पुस्तकाचे इंग्रजीतून मराठीत भाषांतर केले आहे त्यांनी. अनुपमाजी, मी आपल्याला आपली पहिली रचना प्रस्तुत करण्यासाठी विनंती करीत आहे. स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद रश्मीजी परिचयासाठी. थँक्यू सो मच. माझी कविता मी आषाढी एकादशीवर विठ्ठलांना समर्पित करत आहे. नाम श्री हरीचे घेता दूर होतात साऱ्या चिंता. नाम श्री हरीचे घेता दूर होतात साऱ्या चिंता. माझ्या मनातले तू जाणतोस सारे. तुला वेगळे सांगू मी काय रे. तुझ्या कृपेने हे जीवन मिळाले. तुझ्या भक्तीने माझे हृदय भिजले. भक्तांच्या हाकेला तू धावून येतोस. भटकलेल्या देहाला तू मार्ग दाखवतोस. भक्तांच्या हाकेला तू धावून येतोस. भटकलेल्या देहाला तू मार्ग दाखवतोस. साऱ्या जणांचा तू कैवारी. विठ्ठल नामाचा गजर करीत निघते पंढरपूरची वारी. प्रत्येक जीव आतुर तुझ्या दर्शनासाठी. प्रत्येक जीव आतुर तुझ्या दर्शनासाठी. माझ्या हृदयाचे ठोके फक्त तुझ्यासाठी. मळलेली माझी क्षीण काया. भक्तिविन हे जीवन व्यर्थ वाया. मळलेली माझी क्षीण काया. भक्तिविन हे जीवन व्यर्थ वाया. थोर आहे तुझी किमया. तुझ्या चरणी आले आश्रया. तुझ्या चरणी आले आश्रया. थँक्यू. मस्त मस्त. खूप सुंदर. थँक्यू. पंढरपूरला जाऊन आल्यासारखं वाटलं. माऊलीचं दर्शन झालं कवितेतून. खरंच. छान वर्णन केलं. आपल्या ग्रुपवर देखील बरेच आषाढीच्या निमित्ताने बरेच मेसेजेस पण येत होते आणि ते वातावरणही होतं, तर थोड्या ओळी लिहिल्या गेल्या. छान लिहिलं. छान. तर मग मंडळी, आपण आजच्या कार्यक्रमाच्या मध्यभागावर पोहोचलो आहोत. दुसऱ्या फेरीत पदार्पण करण्यापूर्वी एका गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छिते. पावसाळी वातावरण आहे, तर काही पावसावर ओळी ऐकवते. ते देखील काही फेमस जे आपले कवी आहेत मराठी, त्यांच्या काही 4 ओळ्या मी प्रत्येकाला आमंत्रित करण्यापूर्वी वाचून दाखवेन. तर सर्वप्रथम आपण ऐकूया शांता शेळकेजी पावसासाठी काय म्हणतात. आला पाऊस मातीच्या वासात ग. मोती गुंफीत मोकळ्या केसात ग. आभाळात आले काळे काळे ढग. धारा कोसळल्या निवे तगमग. धुंद दरवळ धरणीच्या श्वासात ग. धुंद दरवळ धरणीच्या श्वासात ग. तर आपण सर्वप्रथम आमंत्रित करूया रेखाजी यांना दुसऱ्या फेरीत आपली रचना प्रस्तुत करण्यासाठी. रेखाजी, खूप खूप धन्यवाद. तुमचे स्वागत आहे. थँक्यू अनु. थँक्यू. आणि मी आता माझी दुसरी कविता सादर करते. एक मिनिट.
मग पान एकच मिनिट हा, सॉरी. हा हा, काही हरकत नाही. पान काहीतरी बदललं गेलं. आज ठरवलं नव्हतं कुठली कविता वाचावी, काय करावं. आता सर्वांचं ऐकते तर मनात आलं ही वाचावी. अं, तर या कवितेचं नाव आहे उतारी. लहानपणी आपण सगळेजणच पत्ते खेळत असतो आणि त्यामुळे उतारीचा आपल्याला परिचय निष्पणाने झालेला असतो तेव्हापासूनच. तर या कवितेचं नाव आहे उतारी. तोपर्यंत उतारी तुझीच होती. तोपर्यंत उतारी तुझीच होती आणि हुकमाचे हातही. मग हळूहळू तुझ्यातला बदल जाणवायला लागला. भिडू बदलला होता तुझा नि हातही. समोर कोण बसलंय फारसं लक्ष नव्हतं तुझं. नजरअंदाज केलंच नेमकं असंही नाही. डाव खेळत राहिलास नेहमीच्या शिरस्त्यानं. त्यात बदल नाही झाला वर्षानुवर्ष नि आताही. हळूहळू हात ओढायला लागला तो. मध्ये मध्ये झाले तुझे हातही कसे बसे पोटा पाण्यापुरेचे, पण तेवढेच. आधेमध्ये चकवलंच भिडूला म्हणालास आता कसं. त्यानंही टाळी दिली तुला. म्हणाला टाक पान. हात तर त्याच्याच हातात आधी सोपवलेले नि पानं कुठं होती. तू भांबावलास थोडासा, पाहिलंस इकडे तिकडे. तोपर्यंत तू उलटलेली काळाची पानं कनवटीला लावून तुझ्या सकट भिडू उठून गेला. तोपर्यंत तू उलटलेली काळाची पानं कनवटीला लावून तुझ्या सकट भिडू उठून गेला. तिथं उमटलेला काळाभोर भला मोठा पूर्णविराम अजून कुठं कुणाला साधता आलाय. धन्यवाद. छान छान. खरंच खूपच गोड, खूप गर्भित अर्थ आहे. हो, खरंच सुरेख छान. रेखाजी, खूपच मस्त. मार्मिक अगदी. खरंय. मृत्यूची गाठ प्रत्येकाला जरा लवकर पडली की बऱ्याच गोष्टी त्या आजारपणामध्ये कुठे कुठे मनावरती पसरून आपण म्हणजे त्याला कदाचित शब्द देत असतो त्यावेळेला जी आपली अवस्था असते त्याला. खूपच सुरेख धन्यवाद रेखा. सर्वांना. ओके, थँक्यू. आता आपण पुढच्या कवयित्री यांना आमंत्रित करूया. त्यापूर्वी बघूया मंगेश पाडगावकरजी पावसासाठी काय सांगतायत. मधुनीच वीज थरथरते, क्षण प्राण उजळूनी विरते. मधुनीच वीज थरथरते, क्षण प्राण उजळूनी विरते. करी अधिक गहन अंधारा रे, बाहेर बरसती धारा रे. स्थिर अचल दिशातून दाही, निशब्द वेदना काही. का व्याकुळ आज किनारा रे, बाहेर बरसती धारा रे. का व्याकुळ आज किनारा रे, बाहेर बरसती धारा रे. आपण प्रत्येक जण मला वाटतं या शब्दांशी जोड लावू शकतो, कारण पावसाळीच वातावरण आहे सगळीकडे. पुढच्या कवयित्री आपल्या कविता संग्रस कान्हेरीकरजी हैदराबादहून. स्वागत आहे धन्यवाद. कविताजी रचनासाठी. धन्यवाद अनुपमाजी. माझी कविता आपण
इतक्यातच विश्वचषक जिंकलोय, तर वर्ल्ड कप. तर माझी कविता विश्वचषक. तर शीर्षक आहे विश्वचषक. विजयपथ विश्वचषकाचा दुमदुमला सर्व जगभर. लक्षद्वीप चषक ही T20चा हृदय उचंबळून आला सागर. प्रत्येक भारतीयांचा अभिमान उच्च कोटीला पोहोचला. चषक तिरंग्यात विराजमान, रोमांचित कण थरथरला. देश देश सामने जिंकून दाणादाण करीत धावला. संघातील एकाने मिळून विश्वचषक मिरवला. पराकोटीच्या सामन्यातील तो क्षण स्टेडियम मध्येच थांबून गेला. हारता हातात आला आणि मनुष्यरूपी समुद्राने दाखवून दिला. धन्यवाद. मस्त मस्त, छान झाली कविता. धन्यवाद. वर्णन केलं अगदी तुम्ही. अल्पिन देखील क्रिकेटवर कविता मस्त. आणि परत एकदा तो सामना डोळ्यासमोर आला क्रिकेटचा. बरोबर. कोण आलं? दोघे. पुढे ठेवून गेले. हा, ठीक आहे. गडवाला मुलं केलं. आणि आपण सर्व भारतीय तर क्रिकेटचे अगदी वेडे आहोत. वेडे त्यामुळे आहोत. अगदी खूपच छान रचना केली आहे. धन्यवाद. तर आपण आता पुढच्या आपल्या प्रतिभागींना आमंत्रित करूया. तत्पूर्वी एक 4 ओळी अशोक पत्कीजी यांनी पावसाबद्दल सांगितलं आहे त्याबद्दल. माती लेवुनिया गंध होत जाते धुंद धुंद, तिच्या अंतरात खोल अंकुरतो एक बंध. माती लेवुनिया गंध होत जाते धुंद धुंद, तिच्या अंतरात खोल अंकुरतो एक बंध. मुळे हरखुनी जातात, झाडे पाऊस होतात, ऋतू पावसाळी 16 थेंब होनी गातात. झिम्मड पाण्याची अल्लड गाण्याची सर येते माझ्यात. झिम्मड पाण्याची अल्लड गाण्याची सर येते माझ्यात. आमंत्रित करूया आपण स्नेहल साठेजी यांना. स्नेहलजी, स्वागत आहे आपले दुसरी रचना प्रस्तुत करण्यासाठी. चालेल, धन्यवाद. मी माझी ऋतू म्हणून एक कविता आहे ती सादर करते. हो हो. चैत्र वैशाख वसंत ऋतू, कुठे तरुणा नवीन पालवी. चैत्र वैशाख वसंत ऋतू, कुठे तरुणा नवीन पालवी. 6 ऋतूंचा राजा वसंत, लगबग चाले गुढीपाडव्याची. ज्येष्ठ आषाढ ग्रीष्म ऋतू, असे जरी प्रखर उष्णतेचा, वटपौर्णिमा आणि आषाढी सोबत गुरगुरत्या पावसाचा. श्रावण भाद्रपद वर्षा ऋतू, रिमझिम बरसात पावसाची. श्रावण भाद्रपद वर्षा ऋतू, रिमझिम बरसात पावसाची. उत्साह असे वातावरणात, रेलचेल असे सणवारांची. अश्विन कार्तिकी शरद ऋतू, चंद्राच्या शांत शीतलतेचा. अश्विन कार्तिक शरद ऋतू, चंद्राच्या शांत शीतलतेचा. नवरात्र कोजागिरी दिवाळी, जल्लोष सर्वत्र आनंदाचा. मार्गशीर्ष पौषात हेमंत, पवित्र महिना आणि संक्रांत. मार्गशीर्ष पौषात हेमंत, पवित्र महिना आणि संक्रांत. माघ फाल्गुन ऋतू शिशिर, शिवरात्र शिमगा सवे पानगळ. किती सुरेख आहे घातली सांगड ऋतू आणि सणांची. अशी आपली महान संस्कृती, किती वर्णावी तिची थोरवी, किती वर्णावी तिची थोरवी. धन्यवाद. वा, मस्त. खूप छान. शिकवायला गेल्या तर खूप छान केलं शिकवण्यासाठी म्हणून. सगळे ऋतू सगळे ऋतू. हो हो, अगदी खरंय. शाळेत आपण शिकतो त्याप्रमाणे ऋतूंचे हो. छान उल्लेख केलाय. खूपच छान. हो. धन्यवाद. तर आता आपण पाहूया. सॉरी, कोणाला काही म्हणायचंय का? आता आपण पाहूया बाळकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे काय म्हणतात. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे.
क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे, वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे, मंगल तोरण काय बांधिले, नभो मंडपी कुणी भासे, नभो मंडपी कुणी भासे. काळकर सर, तुमचे स्वागत आहे पुढच्या रचनेसाठी. नमस्कार. कोरोना काळात मला कोरोना झाल्यानंतर आणि सगळे मला कविता लिहितात येत होती. काय लिहावं सुचतच नव्हतं. त्याच्यानंतर बऱ्याच दिवसांनी थोडंसं काही सुचलं ते मी माझ्या म्हणजे स्वतःबद्दल लिहिलेले. बघा कसं वाटतं ते. मी सुकलेले डबके, मी सुकलेले डबके, कोरले कितीही जरी फोड, मी सुकलेले डबके, कोरले कितीही जरी फुलं, ना थेंब कुठे पाण्याचा, ना कोठे पाण्याचा स्थळ, ना थेंब कुठे पाण्याचा, ना कोठे पाण्याचा तळ, कच्चे का होईना घर बांधण्यास लागे, कच्चे का होईना घर बांधण्यास लागे, माती पाण्याचा गाग, कच्चे का होईना घर बांधण्यास लागे, माती पाण्याचा गाग, जगण्यास तव शांत निवास, जगण्यास तव शांत निवास. कवितेसही लागे, कवितेसही लागे झुळझुळचा स्रोत कल्पकथेचा, कवितेलाही लागे झुळझुळचा स्रोत कल्पकथेचा, पसारा साधुक शब्दांचा, पसारा साधुक शब्दांचा, आणि विचार आपल्या मनाचा, आणि विचार आपल्या मनाचा. आता आटले कल्पना स्रोत, आता आटले कल्पना स्रोत, हरवला शब्द बाजार, आता आटले कल्पना स्रोत, हरवला शब्द बाजार. काहीच सुचत नव्हतं, कुठे काही म्हणजे कुठला काहीच लक्षात येत नाही. आता आटले कल्पना स्रोत, हरवला शब्द बाजार. कविता लिहिण्यानी आतुर, कविता लिहिण्यानी आतुर, परी कविता लिहिण्यानी लाचार, परी कविता लिहिण्यानी लाचार. मी सुकलेले डबके, कोरले किती जरी कोरले, ना थेंब कुठे पाण्याचा, ना कोठेही पाण्याचा तळ. धन्यवाद. खूपच सुरेख, छान शब्दांकन सर, खूपच छान. शब्द मनाला अगदी, भिडणारी. खूप छान. म्हणता आलं का ते मला माझं म्हणणं? हो 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 सर, स्पष्ट होतं. धन्यवाद. घडतात. चला तर मग आपण आता पुढच्या कवयित्री यांच्याकडे वळूया. तत्पूर्वी एक 4 ओळी नितेश होडबे यांनी पावसासाठी म्हटलेल्या. पाऊस आलाय भिजून घ्या, थोडा मातीचा गंध घ्या. पाऊस आलाय भिजून घ्या, थोडा मातीचा गंध घ्या. थोडा मोराचा छंद घ्या, थोडा मोराचा छंद घ्या. उरात भरून आनंद घ्या, उरात भरून आनंद घ्या. आलाय पाऊस भिजून घ्या, आलाय पाऊस भिजून घ्या. सध्या तेच वातावरण आहे. पाऊस आलाय. खूप सुंदर. प्रत्येक जण खरंच. आपल्या मनातली कविता नाही का? तर आमंत्रित करते मी रश्मी पेठेजी यांना दुसरी रचना प्रस्तुत करण्यासाठी. स्वागत आहे रश्मीजी. धन्यवाद. नुकतीच आषाढी एकादशी संपन्न झाली आणि मला वाटतं आपले आयुष्य ही सुद्धा एक प्रकारची वारीच असावी, नाही का? तर बरोबर. कवितेचं नाव आहे आयुष्याची वारी. विठुमाऊलीचे दर्शन नित्य नेमाने या ना त्या रूपाने होतच असते. चराचरात ईश्वराचा वास आहे. वारी पंढरीचीच नाही तर आयुष्य ही सुद्धा एक प्रकारची वारीच आहे. अनेक खाच खळग्यांतून वाट काढीत संकटांवर मात करत असताना मुखी ईश्वराचे नाम असेल तर ही आयुष्याची वारी सुकर होऊ शकते. या आयुष्याच्या वारीमध्ये आपल्याला भेटणारी माणसं आपले सहवारकरी आहेत.
आयुष्य जगत असताना एकमेकांप्रती आदर, प्रेम, कौतुक, दिलासा आणि आनंद ही पंचमहाभूतांसारखी, तर कला, ज्ञान, प्रयत्न, कौशल्य, आशा ही पंचमहा आयुध आहेत. आपल्यामधील सुरावटीला जागृत आणि प्रसन्न ठेवून ही वारी संपन्न करायचा प्रयत्न आहे. त्यामधून मिळणारा आनंद हा प्रसादासारखाच आहे. जेवढा वाटू तेवढी गोडी अवीट आणि द्विगुणित होत राहते. आणि मनाने एकत्र जोडलेले असणे ही ईश्वरी कृपा आशीर्वादच आहे. हा कृपा आशीर्वाद असाच अखंड राहो हीच प्रार्थना आयुष्याची वारकरी म्हणून आयुष्याची वारकरी म्हणून. धन्यवाद. वा, खूप मस्त सुंदर. रश्मीजी. खूपच सुंदर. धन्यवाद. थँक्यू. तर आता मी छान छान. अनुपमाजी कडवार. थँक्यू मॅम. आता मी अनुपमाजी यांना त्यांची दुसरी कविता सादर करायला आमंत्रित करत आहे, पण त्याआधी त्यांचा अजून थोडा परिचय मला सांगायला खूप आवडेल. तर जुलै 2021 मध्ये एक मराठी कविता पुणे FM रेडिओवर प्रसारित झाली. काही कविता स्कारलेट लीफ रिव्ह्यू, मेटा वर्कर, लिटररी यार्ड, डाऊन इन द डर्ट, पोएट्री सूप, ऑल पोएट्री, सिंधू स्त्रीलेखन, ईव, अभ्युदय मासिक, ताहिरा आणि इतर जर्नल्स मध्ये प्रकाशित झाल्या आहेत. अनुपमाजी यांनी सिक्युरिझम, मराठी माझा अभिमान, कवीचे लिखाण, त्याच्या नेहमीच प्रेमाचे प्रेम यासारख्या अनेक कथांमध्ये सहलेखन केले आहे. अनुपमाजी यांना मी त्यांची दुसरी रचना प्रस्तुत करण्याची विनंती करत आहे. स्वागत आहे. धन्यवाद रश्मीजी. खूप अभिनंदन अनुपमा. खूप छान याच्यात प्रोग्रेस करतेस. अभिनंदन. खूप छान वाटतंय. येस, अभिनंदन. हो, माझ्याकडून पण अभिनंदन. ते करायचं राहिलं. आणि मी दुसरी रचना प्रस्तुत करण्यापूर्वी मी तुम्हा सगळ्यांचे आभार मानते की तुम्ही इतके सुंदर रचना प्रस्तुत केल्या आणि छान आपल्या कार्यक्रमात छानपैकी सहभाग केला. तर रेखाजी, स्नेहलजी, कविताजी, काळकर सर, रश्मीजी, तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि अशी साथ देत राहा. आणि काही सुधारणा करण्या असेल किंवा चुकामुका असेल तर प्लीज कळवा, म्हणजे पुढचा कार्यक्रम देखील आपल्याला चांगला करता येईल. चालेल. नक्की तर नक्की. दुसरी रचना देखील मी पावसावर काही ओळी लिहिल्या तर त्या प्रस्तुत करत आहे. रणरणीत उन्हानंतर आली पावसाची हलकी सर. बेचैन झालेल्या तप्त्या मनाला आता थोडासा दिलासा आला. झाले वातावरण थंडगार, येताच पावसाची धार. कोमजलेली सृष्टी आता बहरून आली. आभाळाच्या जलाने शुद्ध न्याली. कोमजलेली सृष्टी आता बहरून आली. आभाळाच्या जलाने शुद्ध न्याली. सुगंध मातीचा सर्वत्र पसरला. सृष्टीनेही हिरवा शालू पांघरला. सुगंध मातीचा सर्वत्र पसरला. सृष्टीनेही हिरवा शालू पांघरला. आनंदी नाचत वारा अलगद आला. आनंदी नाचत वारा अलगद आला. हळुवारपणे मनाला स्पर्श करून गेला. हळुवारपणे मनाला स्पर्श करून गेला. कोमजलेल्या फुलाला जणू नवे जीवन मिळाले. शेतकऱ्यांच्या हाकेला परमात्म्याने उत्तर दिले. शेतकऱ्यांच्या हाकेला परमात्म्याने उत्तर दिले. बेसूर गाण्याला जसे मधुर सूर सापडले. बेसूर गाण्याला जसे मधुर सूर सापडले. पावसाच्या शीतल सरीने माझे शांत मन ही भिजले. पावसाच्या शीतल सरीने माझे शांत मन ही भिजले. धन्यवाद. अतिशय सुंदर पावसाचं वर्णन. खूपच सुंदर. अतिशय खूप आवडलं. अतिशय सुरेख. मस्त मस्त वर्णन. थँक्यू. आणि हिरवीगार आज आपल्याशी थँक्यू जुडले गेलेले आपले दर्शकांचे मी आभार व्यक्त करते. रीमा रायजी
ह्या जुडल्या होत्या, अपर्णाजी जुडल्या होत्या. हा, तर ह्या सगळ्यांचे आभार. आणि तुम्ही सगळ्यांनी खरंच छान प्रस्तुती होती सगळ्यांची. स्नेहलजी, तुमचे गाणेही फार आवडलं. सगळ्यांच्या रचनेतून वेगवेगळे विषय खरंच ऐकण्यास मिळाले, त्यामुळे छान गाणी होती. मन भरून आल्यासारखे खूप झालंय. छान रंगली मैफिल, छान रंगली आज, मजा आली. हो, छान छान. खरंच सगळ्यांच्या कविता Yes. खूप छान. आणि सगळ्यांना असं भेटून पण खूप आनंद होतो, नाही का? हो, हो, ऍक्च्युली हो. असं छान, व्हर्च्युअल छान. का होईना, आपण एकमेकींशी असं समोरासमोर Contact मध्ये आल्यासारखं राहतो. वाटतंय आणि हो 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 यातनंही हो, खरंच. आनंद मिळतो. तेच तेच नक्कीच. असं चलो, भेटत okay. राहायचा प्रयत्न करत राहायचा आपण. येस बरोबर. येस येस. पुढल्या वेळेस ना असं मीट करताना एखादा विषय देऊन त्याच्यावर एखादी कविता सगळ्यांना करायला सांगू हवं तर. हो हो, अगदी. चालेल. असं करूया. चालेल. सगळ्यांचं चालेल. एखाद्या विषयावर सगळ्यांचं हे प्रत्येकाने भले 4 ओळी लिहा किंवा काही, पण एका असं काहीतरी विषयावर करूया. सगळ्यांचं सगळ्यांचे चालेल. मत एखाद्या विषयावर. बरोबर. हा? हो हो, चालेल चालेल. हा वेगवेगळ्या Okay. दृष्टिकोनातून